नमस्कार. मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरो कार्ड सल्लागार. आज आपण बघूयात की उत्तर दिशेस कोणते वास्तुदोष असल्यामुळे आपणास आर्थिक प्रॉब्लेम्स येतात, पैशाची चणचण भासते, नोकरी व्यवसायात आपणास अडचणी येताना दिसतात, हवी तेवढी आर्थिक सुबत्ता आपल्या घरात येत नाही. यातील सर्वात प्रथम वास्तुदोष निर्माण होतो तो म्हणजे वास्तूच्या उत्तर दिशेस किचन असणे. कारण किचन हे अग्नितत्वाचे असते व ज्यावेळी ते उत्तर दिशेस येते त्यावेळी अग्नितत्व आणि जलतत्व यात असंतुलन होते, कारण उत्तर दिशा ही जलतत्वाची आहे. यामुळे ज्यावेळी तुमच्या वास्तूमध्ये उत्तर दिशेस किचन असते त्यावेळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागतं. याचबरोबर नोकरी व्यवसायात अपेक्षित अशी प्रगती होत नाही, कारण उत्तर दिशा ही कुबेर देवतेची आहे. यामुळे आपणाकडे येणारा पैसा हा वास्तूच्या उत्तर दिशेशीच संबंधित आहे. तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही व्यवसाय करत असाल व या नोकरी व्यवसायातून येणारा पैसा यासाठी जी रिस्पॉन्सिबल दिशा आहे, म्हणजे जी कारणीभूत दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा. यामुळे उत्तर दिशा ही जेवढी आपण दोषरहित ठेवू तेवढा आपल्या घरात चांगला पैसा येतो, तो स्थिर होतो व त्यात वाढ होते. परंतु उत्तर दिशेस वास्तुदोष असल्यास आपणास आर्थिक प्रॉब्लेम्स येतात व कर्जबाजारी होण्याचे योग येतात. त्यातील पहिला आपण पाहिला तो म्हणजे उत्तर दिशेस किचन असणं हा एक वास्तुदोष आहे. त्यानंतरचा वास्तुदोष म्हणजे उत्तर दिशेस टॉयलेट आणि बाथरूम असणं. टॉयलेट आणि बाथरूम हे वास्तूमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात. त्यातील सर्वात प्रथम म्हणजे टॉयलेट असते व यानंतर बाथरूम येते. यामुळे आपल्याला काय करायचं आहे, उत्तर दिशेस जर का टॉयलेट आणि बाथरूम असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आर्थिक प्रॉब्लेम्स हे येणार. त्यामुळे ह्या वास्तुदोषावर आपल्याला उपाय करावे लागणार आहेत. आत्ता जे आपण सर्व बघतोय त्यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या वास्तूच्या उत्तर भागात असेल तर तुम्हाला नक्कीच आर्थिक प्रॉब्लेम हे येणार. त्यासाठी तुम्हाला या सर्व वास्तुदोषांवर उपाय करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण वास्तुदोष हे वेळीच नाहीसे केलेस तर बरे असतात, किंवा ते आपण त्याच्याकडे टाळाटाळ केली व त्या गोष्टीकडं मोठ्या तीव्रतेनं पाहिलं नाही, यानं काय होतंय असं लाईटली घेतलं तर नक्कीच तुम्हाला उत्तर दिशेचे वास्तुदोष हे आर्थिक अडचणीत आणू शकतात. आता तिसरा वास्तुदोष येतो तो म्हणजे जिना. उत्तर दिशेस जिना असणं हा वास्तुदोष आहे. कारण उत्तर दिशा जेवढी स्वच्छ, साफ, नीटनेटकी, हलकी असेल तेवढा तुमच्या घरात मनी फ्लो चांगला वाढतो, पैशाचा ओघ वाढताना दिसतो. पण या दिशेस जिना असल्यामुळे इथं जडत्व निर्माण होतं व उत्तर दिशेस दोष निर्माण होऊन तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्स येतात. त्यानंतरचा वास्तुदोष आहे तो म्हणजे या दिशेस स्टोअर रूम असणं. आता स्टोअर रूम मध्ये काय होतं, आपण जे नको असलेलं साहित्य, अडगळ ह्या गोष्टी ठेवत असतो. पण उत्तर दिशा ही कुबेर देवतेची आहे. कुबेर देवता आपणास धन देत असते. त्यामुळे ती उत्तर दिशा जेवढी स्वच्छ, साफ, नीटनेटकी असेल तेवढा आपल्याकडे पैसा येतो. पण जर का या दिशेस तुम्ही स्टोअर रूम केलं व तिथं अस्ताव्यस्त असे तुम्हाला नको असलेलं साहित्य ठेवलं तर हा दोष निर्माण होतो व तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. यानंतरचा दोष आहे म्हणजे उत्तर दिशेस सेप्टिक टँक असणं, ज्याला आपण टॉयलेटची कलेक्शन टाकी म्हणतो. ती जर का तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेस असेल तर हा मोठा एक वास्तुदोष निर्माण होतो व त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येतात व कर्जबाजारी होण्याचे योग या ठिकाणी उत्तर दिशेस जर का सेप्टिक टँक असेल तर येतात. त्यानंतर उत्तर दिशेस चढ असणे, उत्तर दिशेस उंच इमारत असणे, ही गोष्टी तुम्हाला वास्तुदोष निर्माण करतात व आर्थिक अडचणी आणतात. परंतु हा नियम फ्लॅटला लागू न होता हा नियम जास्तीत जास्त तुम्ही जर का स्वतःचा बंगलो घेऊन बांधला असेल व त्या ठिकाणी तुमच्या उत्तर दिशेस चढ असेल किंवा उत्तर दिशेची उंच अशी इमारत असेल, तुमची उत्तर दिशा यामुळे पूर्णपणे झाकली गेली असेल तर हा दोष तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही
जर का नवीन घर बांधत असाल तर तुम्हाला उत्तर दिशेस किचन बनवायचं नाही, उत्तर दिशेस टॉयलेट बाथरूम बनवायचं नाही, उत्तर दिशेस तुम्हाला जिना घ्यायचा नाही, उत्तर दिशेस तुम्ही स्टोर रूम बनवायची नाही, याचबरोबर उत्तर दिशेस तुम्ही सेप्टिक टँक बनवायचा नाही. व उत्तर दिशेस चढ असेल तर त्याची लेवल करून घेऊन तो फ्लोअर लेवल एक मॅच करायची. आणि उत्तर दिशेस जर का इमारत असेल तर उत्तर दिशेच्या मार्जिनपासून तुम्हाला भरपूर अशी जागा सोडून तुम्हाला तुमचं घर बांधावं लागेल. तर त्यावेळी हे वास्तुदोष आहेत ते तुम्ही टाळलेच तरच तुमची आर्थिक प्रगती ही उत्तम होताना दिसेल. पण तुम्ही जर का फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुमच्या फ्लॅटमध्ये आत्ता हे आपण मेन्शन केलेत हे काही वास्तुदोष असतील तर याला तुम्हाला विना तोडफोड उपाय करावे लागतात. तुमच्या जर का वास्तूच्या उत्तर दिशेस किचन असेल तर त्याला कलर थेरपी थ्रू आपण व्यवस्थित रेमेडीज करून ते बॅलन्स करू शकतो. त्यानंतर उत्तर दिशेस टॉयलेट बाथरूम असेल तर याही ठिकाणी आपण कलर थेरपीचा यूज करून त्याचे वास्तुदोष नाहीसे करू शकतो. उत्तर दिशेस जिना असेल तर त्याला आपण वास्तुदोष विना तोडफोड वास्तुदोष नाहीसे करू शकतो. याचबरोबर उत्तर दिशेस स्टोअर असेल तर ते मोस्टली अवॉइड केलं पाहिजे. त्यानंतर सेप्टिक टँक असेल तरीही आपण याला विना तोडफोड वास्तुदोष उपाय करू शकतो. आता आपण हे पाहिले की उत्तर दिशा कशामुळे दूषित होते व उत्तर दिशा दूषित झाल्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीवर कसा वाईट परिणाम होतो व आपणाला कर्जबाजारी होण्याचे योग येतात. त्यामुळे आता आपण जे पाहिलेत ते दोष तुम्ही तुमच्या वास्तूच्या उत्तर भागात असतील तर त्याच्याकडे गांभीर्याने पाहावं व त्याच्यावर वेळीच उपाय करावेत, नाहीतर तुम्हालाही कर्जबाजारी होण्याचे योग येतील व तुम्ही मोठ्या आर्थिक विवंचनेत पडाल. तुम्हाला आर्थिक समृद्धी कधी मिळणार नाही, कारण मोठ्या प्रमाणात पैसा येणं, राहणं व वाढ होणं अशा गोष्टी ज्या वास्तूच्या उत्तर दिशेस हे वास्तुदोष असतील त्या ठिकाणी तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाहीत. तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल, तुम्ही सध्या ज्या घरात राहत असाल त्या घरामध्ये जर का वास्तुदोष असतील व त्याचे निवारण करायचे असेल, तुम्ही जर का नवीन घर बांधत असाल त्याला वास्तुनिर्माणानुसार जर का तुम्हाला लेआउट्स हवे असतील, तुम्हाला जरा ज्योतिष आणि वास्तुशास्त्र, ज्योतिष, अंकशास्त्र याचं मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 9763975269. थँक यू.